नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सर्वांना नाताळ आणि ख्रिसमसच्या भरपूर शुभेच्छा. ख्रिसमस सण कसा साजरा केला जातो याबद्दल अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत. त्या प्रश्नांची उत्तरही शोधणार आहोत आणि त्याचबरोबर आज ज्या माऊलीला भेटणार आहोत त्यांचं नाव आहे मेरी गॉडसन डायस. या कुटुंबाला भेटूया, त्यांना बोलतं करूया आणि सगळ्या नाताळच्या आठवणी, त्यांच्या बालपणातल्या आठवणी सारच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी बरं, होम मिनिस्टरमध्ये ना उखाणा असतो, माहिती आहे तुम्हाला? हा, माहिती आहे ना. मग कसा घेणार उखाणा आज? गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव, गॉडसन रावाचं नाव घेते, खातात खूपच भाव. आमचे पाव. गॉडसन. येस, मेरी आणि गॉडसन. मेरी आणि गॉडसन, काय बात. उखाणा. एक होती चिहू, एक होता काऊ, तुला देतो खाऊ पण बाय माझं डोकं नको खाऊ. काय मस्त आहे उखाणा. ओळख करून द्या सगळ्यांची. ही माझी सासू. नमस्कार आई. ही माझी मम्मी. नमस्कार आई. ही माझी मामी. नमस्कार. त्या दोन्ही माझ्या बहिणी. नमस्कार. नमस्कार. आणि ती माझी छोटी परी हो, स्कायरा. ते जिजू. नमस्कार. आणि ते त्यांचा मुलगा. अरे वा. तुमचं बालपण कुठलं? मी आहे अंधेरीची, अंधेरी मालपाडुंगरी. अच्छा. आणि तुमचं बालपण? वसई. वसई. पहिल्यापासून? पहिल्यापासून. आणि तुम्ही इकडे होता राहायला? हा, मुंबई. पण मग घरात कसं बोलता तुम्ही? मराठी. अच्छा, घरात सुद्धा मराठी बोलता? मराठीच. मराठी. तुमच्याकडे पण आमची मराठी आणि ह्यांची मराठी थोडी सिमिलरिटी आहे. कारण आमची थोडीशी वसईची मराठी वेगळी आहे आणि ह्यांची थोडीशी शुद्ध मराठी. बेसिकली औरंगाबादचे असल्यामुळे ह्यांचे आजी आजोबा, तर त्यांचा थोडासा तो टोन आहे. मग तुमच्याकडे कसं मराठीत काय बदल आहे? आमच्याकडे इथे तर आम्ही अटे बोलतो, अटे. तिथे तर आम्ही तटे बोलतो. असं तटे. अटे या तटे जा. अटे या तटे जा. पण आता ती शिकली 4 वर्षामध्ये, आता तिला येते. माझी पोरगी पण अटे मम्मी तटे जा मम्मी. ती पण शिकली. तुमच्या घरी कोण कोण होतं लहानपणी? माझ्या घरी मम्मी डॅडी बहीण आणि मी, आम्ही 4 जण. पण मग मम्मी डॅडी काय करायचे? माझी आई स्कूल प्रिन्सिपल होती आणि वडील काकांच्या फॅक्टरीमध्ये जायचे कामाला. मग घरी छडी असायची? अजूनपर्यंत आहे. अजूनपर्यंत आहे. तुम्ही कधी मस्ती वगैरे केली आहे? कधी नाही केली ते सांगा. खूप खूप बापरे, खूप मस्ती लहानपणापासून. मी खूप स्टोरी. हा प्रश्न माझ्या शाळेतल्या टीचरांना तुम्ही विचारला तर उत्तर चांगलं मिळालं असतं तुम्हाला. हो का? आता बघा कसं म्हणतात की लोक सांगतात अरे नाव एवढं देवासारखं आणि तू इतका सैतानगिरी कसा करतो. तर मग हिंदू धर्मामध्ये जे श्रीकृष्ण होते तेही असेच नटखट होते. अरे बापरे. तर पण माझं पण कॅरेक्टर तसं आहे. मी देव नाही, परंतु ते मी नटखट होता, पण तो एक वेगळा भाग होता आणि त्याच्यानंतरचे जे जीवन होतं ते कदाचित थोडंसं वेगळं होतं. नाही, आता पण तसंच आहे. मुलींना बघणं वगैरे तसंच सेम आहे. नटखट तसंच आहे. आता मुली जर समोरून आली तर मी असं करू का? नाही करू शकत. त्याला मी काय करणार? पण मग मला सांगा, असं चालता चालता अंधेरीला कसं काय असं बघितलं? ते कसं झालं की असा चालता जाता गडगडलो आणि असा पडलो, बघितलं तर अंधेरी, अशी परिस्थिती. आणि मग लाईट पेटवलं तर हे दिसले. पण तुम्ही भेटले कधी पहिल्यांदा? पहिल्यांदा म्हणजे आम्ही, हिने मला पाठवलेलं आणि मी बघितलेलं, पण मी परदेशी असल्यामुळे मी रिफ्यूज केलं की मी आलं. परदेशात? कुठे? दुबईला होतो तेव्हा. किती वर्ष? 6 महिने होतो. 6 महिने. 6 महिने निघून गेल्यानंतर परत एकदा पाठवलं. तर मी माझ्या बहिणीला बरोबर एक दिवस बोलत असताना सकाळी सकाळी, ही मुलगी जरा पाठवते, हिच्याबरोबर बोलून घे, कोण आहे काय आहे, मग आपण भेटायला जाऊ. आणि मग तिने हिला फोन केला. काय झालं आता तुम्ही सांगा. हां, मग त्यांनी मला फोन केला. मग आमची डेट फिक्स झाली. आम्ही भेटलो एका रेस्टॉरंटमध्ये, अंधेरीमध्येच, लोखंडवाल्याच्या इथे कॉफी शॉपमध्ये. आम्ही दोघं भेटलं, बोलणं झालं. नंतर कॉल्स चालू झाले, बोलणं चालू झालं. मी त्यांच्या घरी गेली, सासूला भेटली वगैरे. आणि नंतर आमचं फोनवर बोलणं ते सगळं होत 6 महिने झाले. मग आम्ही एंगेजमेंट केली आणि नंतर 6 महिन्याच्या नंतर आमचं लग्न ठरलं. म्हणजे मी गॅप घेतला थोडा विचार करायला की हा माणूस चांगला आहे की नाही, करू शकतो की नाही. मग काय कसं काय कळलं तुम्हाला? एकदम माणूस मस्त, एक नंबर. काय सांगताय? आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे आणि या खेळात आम्ही बघणार आहोत तुम्ही या माऊलीला किती बक्षीस मिळवून देणार. सोपा प्रश्न आहे, काळजी करू नका. वहिनींच्या पर्समध्ये त्यामधल्या 3 वस्तू जर तुम्ही सांगितल्या आणि त्या बरोबर आल्या तर माऊलीला सोन्याची नथ मिळणार. पण जर 5 वस्तू बरोबर आल्या तर बाजूबंद पण झी मराठीकडून मिळणार.
हां तुमच्याकडे आहे. आता आम्हाला कळेल की वहिनींच्या पर्स वरती तुमचा कधी डोळा होता का? आहे ना, तिची पर्स मीच भरतो. चला सांगा 3 वस्तू आत्ता कुठल्या आहेत पर्समध्ये? सर्वात पहिला ते मी तिला चष्मा दिला, तो तिने पर्समध्ये ठेवला. बरोबर आहे. आहे आता एक. हां एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड घ्यायला सांगितलं. एटीएम कार्ड घेतलेलं आहे. 2 आणि मेकअपचं म्हणजे जेन्युइन फक्त 2 असतात. 2 गोष्टी घ्यायला लिपस्टिक आणि नेलपेंट आहे का? लिपस्टिक आहे. बघा 3 बरोबर आलं. नेलपेंट चुकलंय. आणखीन 2 वस्तू सांगा. चला पैसे घेतले ना. 4 अजून एक. मोबाईल फोन. कारण तो आज माझ्याकडे नाहीये. नाहीये. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. थँक्यू अभिनंदन. थँक्यू. 5 वस्तू बरोबर आल्या म्हणून हा झी मराठीकडून बाजूबंद पण मिळाला. अभिनंदन अभिनंदन. किती वर्ष झाली लग्नाला? आम्हाला 4 वर्ष. मग ती लहानपणाची मस्ती अजून आहे? तीच खूपच छान वाटते. म्हणजे कधी भांडणं झाले तरी 2 मिनिटासाठी भांडणं असतात, नंतर येऊन मस्का मारणं, झालं भांडणं फिनिश. भांडण कोण करतं? मी. आणि भांडायचं कारण काय असतं? मीच असते, रागवते. का रागावता त्यांच्यावर? छोट्या छोट्या गोष्टीवर. मला जी चीज पाहिजे असते तुम्हाला देत नाही तर मी ओरडते. पण मग तुम्ही रागावता तेव्हा कुठल्या भाषेत ओरडता? मराठी. थोडीशी मिक्स असते त्यांची आणि आमची मिक्स कर. कशी कशी कशी? तर आणून दे बोलता मग आणतून दे असं करतं. ते मिक्स होतं लगेच, असं स्लिप ऑफ टंग करतं ते. नाही पण तुमच्या एकंदरीत ना हा खेळकर आणि इतका मस्त स्वभाव आहे. कितीतरी मुलींना हे आवडत असणार मला तर वाटतंय. माणसाचं नेचरच चांगलं असतं माणसाला ओळखायला. खरंय. मग शाळेत पण गोकुळात होता? काय काय चेहरा बघा, काय चेहरा बघा, काय लाजला एवढा, खुश झाला. असंच समजा. पण मला सांगा आता सध्या आपण काय करता? रिग वरती आहे, ऑइल रिग वरती. मग तुम्हाला जायला लागतं? आता मी चाललो ऍक्च्युली. मग आता कुठे जाणार तुम्ही? मी कतारला चाललो, कतार गॅसला. बरं बरं बरं. म्हणजे असं सतत सुरू असतं? आता चालू होणार सर. मला बघा ना, चढ उतार असतात, कधी ना कधी चांगले दिवस असतात, कधी कधी अशी बिकट परिस्थिती असते. मग या 4 वर्षात कशी साथ दिली तुम्हाला? साथ म्हणजे आता जेव्हा माझे डॅडी गेले 2010ला, त्याच्यानंतर आई आणि मी दोघंच जण होतो घरामध्ये. आणि मग मी कुठे बाहेर गेल्यानंतर आई एकटी राहायची, मग तिला टेन्शन असायचं. आणि मी बाहेर गेल्यानंतर परदेशी 1-2 दिवस असलं तर ॲडजस्ट करू शकतो. मग माझ्या बहिणीला आईला घेऊन जायला लागतं, कारण तिचं एज 75-76 आहे, तर तिला एकटीला सोडू शकत नाही. मग जेव्हा मी लग्न करून हिला घेऊन आलो तेव्हा मी हिला पहिलंच सांगितलं की माझी आई एकटी आहे, तर तुला जर कुठे जायचं असेल तर माझ्या मम्मीला बरोबर घेऊन जावं लागेल. चॉईस इज युअर्स. पण यांच्या येण्याने खूप फरक पडला आयुष्यात? हो, म्हणजे ते लाईफच. आता मी पहिला लग्न झालो नव्हतं तेव्हा बॅचलर होतो, एकटा जीव सदाशिव. मग घरातनं एकदा गेलो की यायचा नेम नाही, कोण फोन करेल नाही, त्यामुळे आपल्याला टेन्शन आहे. आई फोन करायची, किती वाजता येणार, आज काय खरं नाही, मग आई झोपून द्यायची. आता बायकोला 7 वाजता, किती वाजले बाबा, किती वाजता येणार, ओके अर्धा तास. मग अर्धा तास होत नाही, त्याच्या 25 मिनिटात परत फोन, अर्धा तास झाला नाही अजून. असं करता करता मग पोचावं लागतं लवकर, त्यामुळे 10च्या आत घरात यावं. त्यामुळे थोडी शिस्त आली आयुष्यात. शिस्त आली. हो ना? हो. पण त्यांनी स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल तुम्हाला? तो खूप जास्त रिॲक्ट करतो, जास्त ओरडतो लगेच. म्हणजे कुठलीही गोष्ट, आता ट्रॅफिकमध्ये आम्ही आता इकडे प्रवास करत होतो. हां, तर प्रवासात ट्रॅफिक होती, केवढी ट्रॅफिक आहे हे आणि ते, आणि शाऊट 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 चालू झालं त्याचं. म्हणजे खूप ओरडतो, म्हणजे एकदम फटकन रिॲक्ट करतो, हायपर होतो. मग ते कमी करायला पाहिजे. हां, बस तेवढं कमी करायला. बाकी तो खूप छान आहे. सूचना ऐकली? ऐकली. ते जरा चिडणं आहे ना, हायपरपणा थोडा कमी करा तुमच्या आनंदासाठी. आणि यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? जेवढ्यासाठी अर्धा तास देते, थोडा 1 तास दिला तर चांगलं होईल. आज सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणतो? सॉरी मुलीचं असेल तर माझ्या सासूला, काय दुखावलं असेल तर सॉरी. आणि तुम्ही? हिला. म्हणजे असं कधी रागावलं, आता रागावलं तर तिने लगेच कंप्लेंट केली ना म्हणून. काय सांगणार सुनेबद्दल? बरी आहे. बरी आहे. आणि मुलाबद्दल काय म्हणणं आहे? मुलगा तर सांगायलाच नको. व्यवस्थित आहे, अजूनपर्यंत बघतोय आणि पुढेही बघणार आहे. आणि दुसरा कोण आहे मला? हो, तोच बघणार. हो की नाही? आणि त्याच्याबरोबर सून पण आहे. आता तुम्हाला विचारतो, तुम्ही सांगा तुमच्या मुलीमध्ये काय बदल झालाय असं वाटतोय 4 वर्षात?
नाही, पहिली ती जरा आळशीपणा करायची, पण आता हुशार झाली आहे, थोडी झाली, जास्त अजून थोडीशीच झाली. झाली नाहीये ती, केली आहे. झाली नाहीये ती केली आहे हुशार आम्ही. ठीक आहे, केली. आणि जावयाबद्दल काय म्हणता? जावई खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. होय ना? कधी दुखवलं नाही आम्हाला, कधीच नाही. नेहमी घरी येतात. आम्ही कोण आजारी वगैरे असेल, म्हणजे बरं नसेल कोणाला वगैरे, तर अगदी अवश्य येतात, भेटून जातात. दवाखान्यात न्यायचं असेल तर तिकडे पण घेऊन जातात. खूप चांगले आहेत. चांगली भाषा पण चांगले आहे, जावई पण चांगले आहेत. तुम्हाला सांगून आणलंय का एका वाक्यात बोला आणि शांत राहा म्हणून? हा? पण तुमच्या दोघांपैकी आधी कोणाचं लग्न झालं? तुमचं. मग काय बदल दिसतोय आता? हो, खूप चेंज झालं. तिला अगोदर मी ओळखत नव्हतो, याला तर मी लग्न झाल्यानंतर ओळखत होतो. पण तेव्हापासून त्याचा स्वभाव एवढा चांगला आहे ना, म्हणजे सगळ्यांबरोबर मन मिळावं, सगळ्यांना मदत करायला, म्हणजे एकदम आपण बोलतो ना, मजेशीर माणूस आहे. जीजू तर खूप चांगले आहेत आमचे, तसेच दीदी पण कोणत्या पण गोष्टीमध्ये आमची केअरिंग करणारी आहे. बस दोघं पण चांगले आहेत आमच्यासाठी. ते दोघं फार छान आहेत. ते खूप केअरिंग आहे आणि लवेबल सुद्धा आहे. तर आम्हाला काही जरी लागलं ना, तर मम्मीला न सांगता आधी त्या दोघांना सांगतो. मग ती गोष्ट ऑलवेज रेडी असते आमच्यासाठी. सगळ्या आनंदाच्या प्रसंगी तुम्ही कोणाला मिस करता? जेव्हा माझे डॅडी होते तेव्हा ते सगळ्यात मिसळायचे, असे माझ्यासारखे. म्हणजे त्यांचं शिक्षण जास्त नव्हतं झालं, परंतु बेसिक ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांच्यात अशा होत्या की त्यांच्याकडून आम्ही खूप काही शिकलो. तुम्ही कोणाला मिस करता? मी माझ्या डॅडीलाच ऑब्व्हियसली. ते पण नाही आहेत या जगात. मी जेव्हा 3 वर्षाची होती तेव्हापासून मला डॅड नाही आहेत. तर पूर्ण टेक केअर माझ्या मम्मीने माझं केलं आहे, माझ्या मम्मीने, माझ्या आजीने. त्यामुळे थँक्स फॉर मॉम की तिने मला इथपर्यंत मोठं केलं, एवढं मोठं केलं. आणि चांगलं रिलेशन मला हस्बंड दिलं आहे, म्हणजे जो मला मम्मीपेक्षा पण जास्त सांभाळतो. बरं, तुमच्याकडे क्रिसमस कसा साजरा केला जातो? सोशली एक ग्रुप असतात, ते ग्रुप कॅरल सिंगिंग म्हणून प्रसिद्ध आहे वसईमध्ये. तुम्ही कधी आला तर तुम्हाला ते ऐकायला मिळेल. तर तो ग्रुप 20-25 जणांचा ग्रुप म्युझिक घेऊन ख्रिसमसचा एखादा संदेश असतो, ते संदेश देऊन म्युझिक वाजवून सगळ्या लोकांना एक कधीपर्यंत असतंय? ख्रिसमसच्या 1 दिवस अगोदरपर्यंत, 24 तारखेपर्यंत. किती मस्त सण आहे. तुमचं गाणं एखादं आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणणार सगळे? म्हणा. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पुनवेच्या चांदण्यात तारा उगवला. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पुनवेच्या चांदण्यात तारा उगवला. गाऊ चला हो पाहू चला, गाऊ चला हो पाहू चला, बाळ येशूला पाहू चला, बाळ येशूला पाहू चला. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पुनवेच्या चांदण्यात तारा उगवला. गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पुनवेच्या चांदण्यात तारा उगवला. अरे वा 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 वा. सासूबाई, तुम्हाला मला विचारायचंय, सुनेने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? तिने घरात मला व्यवस्थित मदत, हेल्प केली पाहिजे आणि व्यवस्थित सगळ्यांशी मिळून मिसळून वागली पाहिजे. बस एवढंच. पण वागते ना? वागते, पण अजून वागायला पाहिजे. अच्छा अच्छा. आणि तुमचं काय म्हणणं आहे? सासूबाईंनी काय स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही, काय नाही, त्यांचं चांगलं आहे. परफेक्ट. ओके, व्हेरी गुड. माझाच थोडा प्रॉब्लेम आहे. काय आहे तुमचा? तेच मिळून मिसळून जरा जास्त राहत नाही. मग का नाही राहत? मला एक वेळ मिळेल. मी बघितलं कशी बाजू घेतली. पण चला, आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला? सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहील आणि सासूला जे पाहिजे, मदत पाहिजे ती मदत पण करेल. तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करा? फक्त एवढंच, जसं तिने सांगितलं की थोडा रागावर कंट्रोल ठेवा, असं. तर ते थोडंसं ठेवावं लागेल. किती मस्त. ते झालं तर अजून बरं होईल. तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. आणि या शुभेच्छांबरोबर ना, आत्ता तुम्हाला पैठणी कोण मिळवून देणार या क्रिसमस विशेष भागामध्ये ते आम्ही बघणार आहोत. आणि त्यामध्ये तो खेळ 2 विहिणींचा होणार आहे. ओके. हां, आई आणि सासूबाई एक खेळ खेळणार आणि आम्हाला बघायचंय तुम्हाला पैठणी पटकावून सासूबाई देणार की आई देणार. चला, हा खेळ सोपं आहे. तो डायस आहे, फिरवायचा असा हातात आणि टाकायचा. 6 पडले पाहिजेत. 6 पडले की एक पॉईंटवरती पुढे जायचं.
सगळ्यात आधी 3 वरती कोण पोहोचणार ना त्या पैठणी जिंकून देणार दोघींपैकी. चला सासूबाई तुमच्यापासून सुरुवात. 2 तुम्ही घ्या. 5 घ्या. 1 हा 2 हा व्हेरी गुड. आता येणार बघा जबरदस्त 5 3 चला 1 वर ठेवा. 1 ते 1 वर ठेवा. हा परत तुम्हाला परत चान्स. 6 पडले ना. 2 वर. चला 2 हा सासूबाई लवकर. 6 अभिनंदन. परत एक चान्स तुम्हाला. हा 5 2 घ्या. 6 3 1 5 1 5 1 कोण जिंकला. 6 चला अभिनंदन. आणि खेळ आपल्या समोर आहे. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. आई नमस्कार. नमस्कार. आणि आईने लेकीला पैठणी मिळवून दिली. झी मराठीकडून तन्मणी मिळाला. अभिनंदन. स्कायरा इकडे कम या बेबी. कमी या. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनीला मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना नाताळ क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.